सध्या आपण आलो आहे परेलचा लंबोदर गणपती बघायला. छान अशी मूर्ती आणि खूप मोठी अशी ज्योतिबाची मूर्ती बनवली आहे. सगळे बोलतात खंडोबा, पण खंडोबा नाही, तर ही ज्योतिबाची छान अशी मोठी मूर्ती आहे. ससा घोडा. आता आपण आलो परेलचा इच्छा मूर्ती बघायला. ते लाल मैदानचा गणपती परेलचा इच्छा मूर्ती. काही डेकोरेशन डेकोरेशन केलं आहे छान असं. आता आपण आलोय परेलचा राजा बघायला, सारेपाकचा राजा बघायला. रामाच्या ह्याच्यामध्ये ही मूर्ती आहे केली आहे. छान अशी मूर्ती आहे. हे कंटिन्यू ऑफ परेलचं राजाचं कंटिन्यू राम मंदिर मध्ये जाऊया. त्यांच्या मूर्ती सेम राम भगवानची मूर्ती ठेवली. डेकोरेशन. आता आपण आलो परेलचा महाराजा बघायला. ही सगळ्यात बेस्ट मूवी आहे. छान अशी मूर्ती आहे, बॅलन्स केलेली मूर्ती. आता आम्ही आलोय राजा तेजुकायाचा. इकडे आलो गणपतीच्या दर्शनासाठी. राजा तेजुकायला छान अशी मूर्ती आहे तेजुकायची. उभी मूर्ती बसलेलीच मूर्ती असते. आता आलो आम्ही मुंबईच्या राजाचे दर्शन घ्यायला. आता आलो आम्ही राजाचं दर्शन करायला. मुंबईचा राजा गणेश गल्लीचा लालबाग गणेश गल्लीला आलो औरंगाबादमध्ये. खूप असं छान असं श्री रामनाथ स्वामी मंदिर हे बनवलं इथे. छान असं आहे बघा. आता मोठासा मंदिर बनवला आहे. आम्ही ओळखीने आलं म्हणून आम्ही काय मंदिरात जात नाही, डायरेक्ट आम्ही आतमध्ये जातो दर्शनासाठी. आता आपण आलोय दिल्लीच्या राजाला, मुंबईच्या राजासाठी आलं. त्या राजाची भेटाकडे चिंचपोकळीचा चिंतामणी तो प्रवेशद्वार आहे. विजय असो. मोरया.
त्याला हार घातच आहे विजय असो. आता आपण आलोय रंगाळी बदकचा गणपतीला. असं काही प्रवेशद्वार आहे मस्त. आता आज जाऊया आपण मूर्ती बघायला रंगाळी बदकचा आरती. तुम्हाला दाखवतो कसं काय सो असं काही डेकोरेशन आहे. नंदीमधनं गणपती आपण झूम करून बघा. नंदीमधनं गणपती छान असं. इकडे पण डेकोरेशन आहे. त्या साईडला पण बघू शकता डेकोरेशन आहे. तर डायरेक्ट पुढे जाईल गणपतीपाशी. आता आम्ही आलो आहे काळा चौकीचा महागणपती बघायला. खूप छान अशी आहे नंदी, परत पुढे गणपती. खूप असं छान डेकोरेशन केलं आहे. आता जाऊ आपण डायरेक्ट गणपतीचे दर्शन घ्यायला. डायरेक्ट गणपती दाखवतो तुम्हाला. हे बघा छान असं. झाले त्याने चला पुढे, गर्दी करू नका, चला. चला आपण लालबागचा सिद्धिविनायक गणपती बघायला. छोटीशी पण छान मूर्ती आहे. इथे कोणाची ओळख पण नाही लागत. मेन म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे. पास तर नाहीच लागत. इथे येऊन दर्शन घेऊ शकता. आपण आलं तेजुकाईच्या बाजूलाच एक मंडळ आहे बालयुवक म्हणून. ती खूप छान अशी मूर्ती आहे. छोटीशी मूर्ती पण छान आहे. फुलावरती उभी आहे. मस्त मूर्ती आहे. येऊन आपण आलो आहे तुळशीवाडी सार्वजनिक मंदिर ताडदेव. तुळशीवाडीचा महाराजा बघायला. तुळशीवाडीचा महाराजा. ही आगमनाला बघितलं होती आपण मूर्ती. मस्त मूर्ती आहे. पर्यावरण मूर्ती टिश्यू पेपरनी बनवली ही मूर्ती. पण दाखवतो तुम्हाला. टिश्यू पेपरनी 25 फूट इको फ्रेंडली मूर्ती आहे. छान अशी. आता आपण आलो आहे गिरगावला. ही गणपतीची थीम बनवली आहे. हे काही मंडळ आहे त्यांनी हे बनवलं आहे. 99 इयर्स. खूप जुना आहे. बघूया आता आज जाऊन. मस्त असं बनवलं आहे. लेण्याद्री ते मंदिर आहे. निश्चात्मक गणपती त्याचं काही हे बनवलं आहे डेकोरेशन. हे बघा हे लेण्या बनवल्यात. इकडे पण बनवलं आहे लेण्याचं. त्या अष्टविनायकमधलं एक जे आहे ते असं थीममध्ये बनवलं ह्या लोकांनी. झूम करा तर गणपती दाखवतो तुम्हाला मी. मस्त अशी छान मूर्ती आहे गणपतीची. अष्टविनायक वारी करायची असेल, अष्टविनायक वारी यावेळेस गणपतीसाठी अष्टविनायक वारी बनवली. किरगाव मॅप सो असं काही बनवली आहे. सो आता जे आहे आपण आहे इथे हे जे दिसतंय इथे लेण्याचे बनवलं आहे.
सो मोरगावचा हे बघायचं असेल तर खोताची वाडीला मोरगावचा हे बनवलं आहे ओझर. विघ्नेश्वर बघायचं असेल तर ओवळवाडी म्हणून आहे. आणि चिंतामणी थेऊरचा बघायचं असेल तर बाबा महाराज सातारकर वाडी तिकडे बनवला आहे. इकडे महडचा गणपती तो भीमराव वाडीला बनवला आहे. सिद्धिटेकचा असे आणि त्याच्यानंतर रांजणगावचा VP रोड पोस्ट. सो असं काही यांनी बनवलं आहे. खूप छान असं म्हणजे तुम्हाला अष्टविनायक एवढ्या याच्यामध्ये फिरायला भेटेल. हा रोड मॅप आहे कसं कुठे जायचं. तर असं काही आहे अष्टविनायक, तुम्ही फिरू शकता जर तुम्हाला ते अष्टविनायक नसेल जमत तर. छान असा कॉन्सेप्ट केला आहे. जे बघा ना एवढं सगळ्यांनी मिळून हा बनवला आहे मंडळांनी. आता आपण आलो आहे गिरगावचा राजा बघायला. सात जाऊन बघूया गिरगावचा राजा. आता आपण आलो आहे गिरगावचा राजा बघायला. छान अशी मूर्ती वरतून आणि इथून सेम म्हणजे स्पेस. अरे गे खालतून कसं वरती अँगल यायला मूर्ती खालतूनच आपल्याला बघायला भेटतं. छान हा खालतून व्हिडिओ काढलाय बाप्पाचा. पर्यावरण आता आपण आलो आहे खोताच्या वाडीमध्ये. तर तिथे आपण बघितलं मग अशी लेण्याद्री बघितली तसं आता बनवलं आहे मोरगाव. जसं मॅपमध्ये होतं तसंच आहे. हे बघा गणपती बाप्पा. मूर्ती मला सेमच वाटली ही पण. यांनी कॉन्सेप्ट चांगला बनवला सगळ्यांनी मिळून. असा एक कॉन्सेप्ट बनवला आहे गिरगावच्या लोकांनी मिळून. आता आपण आलो आहे मुंबईचा विघ्नराज बघायला. विघ्नराज खूप छान अशी मूर्ती आहे बघा. भव्य मोठी मूर्ती आहे ही पण. छान अशी मस्त मूर्ती आहे. छान दिसते. फोनच नाही ते सध्या मीच एकटा. मी आणि प्रेरणाच आहे बस. स्वतः आपण आलो आहे दक्षिण मुंबईचा महाराजा बघायला. तर ही जी मूर्ती आहे भव्य खूप मोठी मूर्ती आहे. किती काय ते पण दाखवतो तुम्हाला. सध्या आज जातो. इथे काहीतरी प्ले बी आहे मला वाटतं. चित्र लिहिलं आहे. हां चलचित्र आहे तरी फल वाटतं मी. आणि ही आहे 35 फुटाची मूर्ती. छान अशी ही मूर्ती आहे. गणरायाची छान होते. 35 फुटाची सही भारी. आता आपण आलोय खेतवाडीची दुसरी तिसरी गल्लीमध्ये गणपती बघायला. विघ्नहर्ता खेतवाडीचा विघ्नहर्ता. असा काही गणपती बाप्पा आहे. मस्त आहे. छान असं डेकोरेशन पण बनवलं आहे गणपतीच्या आजूबाजूला. असं डेकोरेशन आहे गणपती बाप्पा. आता आपण आलो खेतवाडी चौथ्या गल्लीमध्ये. ही आहे चौथी गल्ली. आता आज जाऊन गणपती बघूया.
काढू. आता आपण आलं खेतवाडीचा, राजा खेतवाडीचा चौथी गल्ली. छान अशी मूर्ती आहे, छोटीशी पण खूप सुंदर. आपण आलं खेतवाडीच्या 5व्या गल्लीमध्ये. 5वी गल्ली आहे. मग आज जाऊन बघूया कशी मूर्ती आहे इथे. 8वीं गली था आप लोग. कहाँ 2 मेगापिक्सल लेके कहीं भी घुस जाते हैं भाई. अशी काही छान अशी मूर्ती आहे. अरे अरे उसको डिस्टर्ब मत करो. गणपतीची. मस्त असे भव्य याच्यामध्ये 2 रूप दाखवले आहेत गणपतीचे. 35 फुटाची ना. ही 35 फुटाची मूर्ती आहे. खेतवाडीचा 35 फुटाची. खेतवाडीचा गणाधीश आहे ना, आय गेस. आता आपण बघायला आलं खेतवाडीचा महाराजा. खेतवाडीची दुसरी क्रॉस लेन. खेतवाडीचा महाराजा. छान अशी मूर्ती आहे खेतवाडीच्या महाराजाची. आता आपण बघणार आहे मुंबईचा सम्राट. आता जाऊया आतमध्ये. मुंबईचा सम्राट बघूया. असं डेकोरेशन केलं आहे. थोडं घाई मध्ये दाखवतोय, सॉरी फॉर दॅट. छान असं डेकोरेशन केलं आहे. घाई मध्ये करतो, सॉरी साठी. जवळून तुम्हाला ही मूर्ती दाखवतो मी. मूर्ती आहे. हाँ सुबह में मैं भी सोते सोते आया, ट्रेन में सोया था. छान वाटतं. आता आपण आला खेतवाडी 3rd क्रॉस गल्ली, म्हणजे खेतवाडीचा सुखकर्ता गणपती बघायला. आज जाऊन बघू अशी काही गोष्टी. वा, छान अशी मूर्ती आहे खेतवाडीची. सुखकर्ता छान बनवली ना. काही मूर्ती आहे. आता आपण आलं खेतवाडीचा लंबोदर बघायला. 4थी क्रॉस लेन. जाऊयात आतमध्ये. ट्रिब्यूट टू इंडियन डिफेन्स फोर्स. खेतवाडीचा लंबोदर. छान अशी मूर्ती आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. इंडिया फ्लॅग वगैरे, इंडिया फ्लॅग. आणि इथे चलचित्र पण आहे. म्हणजे नेहमीच असं इथे खूप साऱ्या याच्यामध्ये. आता दिवस चालू इथे कोणच नाही. मॉर्निंगमध्ये आलं आता 8:30 वाजले. बघायला खेतवाडीचा मोरया गणपती. बघू आता आतमध्ये. आता आपण आहे खेतवाडीचा मोरया बघतोय. छान असं बाजूला सगळे हे केलं आहे, बघू शकता तुम्ही. आता गणपती दाखवतो तुम्हाला मी.
असा गणपती आहे. सध्या बंद आहे, इथेच एंट्री क्लोज केली. तिथूनच दाखवतो मी. मस्त आहे. आता आपण आलो खेतवाडीचा राजा बघायला. छान असे मूर्ती आहे. मस्त असं बाजूला डेकोरेशन बनवलं. मूर्ती भव्य अशी मोठी मूर्ती आहे. खूप सुंदर मूर्ती ही मोठी आहे. खेतवाडीचं वैशिष्ट्य आहे. आपण आलो खेतवाडीचा महागणपती बघायला. भव्य अशी मोठी मूर्ती आहे. ते पण मावळ्यांच्या रूपामध्ये आहे. हे बघा, मावळ्यांच्या रूपामध्ये अशी मोठी मूर्ती करून दाखवतो. आता पण आलं खेतवाडीचा चिंतामणी बघायला. तर बघू आता इथे चप्पल काढू बाहेरच आणि बघू कशी काही मूर्ती आहे ती. खेतवाडीचा चिंतामणी. मूर्ती आहे चिंतामणीची. झूम आउट करून दाखवतो आता. झूम इन करून पण दाखवतो तुम्हाला. आता खेतवाडीचा गणपती ओम तांडव बघायला. छान अशी भव्य मूर्ती आहे. ओम तांडव मित्र मंडळांची. छान मूर्ती आहे ना. आता आपण आलोय खेतवाडीचा युवराज बघायला. छान अशी भव्य मूर्ती मस्त आहे. आता आपण आलोय बाप्पा खेतवाडीचा बघायला. आवाज येईल की नाही माहिती नाही, पण मी पुढे माझ्या परीने ट्राय करेल की तुम्हाला आवाज येईल म्हणून. माझ्यापर्यंत खूप ट्राय करेल. हे बघा बाप्पा खेतवाडी. छान अशी मूर्ती आहे. बस करता इथं. आता आपण आलोय मुंबईचा महाराजा बघायला. आणि खूप अशी छान अशी भव्य मूर्ती आहे. ते पण 40 फूटची मूर्ती आहे. ही जी मूर्ती आहे 40 फूटची मूर्ती आहे. बघा एवढी यूज आहे. त्याच्यासाठी खेतवाडी यायला लागतं. भारी मूर्ती आहे. सिरियस 40 फूट इथे लिहिले आहे ना. तुम्हाला वाटतं मी माझ्या मनात होतो 40 फूट. मस्त अशी भव्य मूर्ती आहे. तर आता आपण आलं खेतवाडीचा गणराज बघायला. आणि छान अशी भव्य मोठी मूर्ती आहे. समोरून काढायला भेटते. काम भारी वाटतं. बघा ना. खालतूनच जाणार होतो मी पण. हा जो लोक आहे ना काम भारी आहे. असं काय डेकोरेशन केलं आहे. इथं उतरतो इथून खालती बघा. आता आपण आलोय मुंबईचा अनंत बघायला. मुंबईचा अनंत. तर जाऊ बघा आता खेतवाडीमध्ये. वाव, ही त्या दिवशी मूर्ती बघितली होती. छान अशी मूर्ती. स्वतः डेकोरेशन केलं साईडला. शंकराच्या रूपामध्ये छान असं दर्शन आहे.